गाइस, तुम्ही पण प्रार्थना करा स्वतःला की तुम्ही पण कधी या व्यासपीठाचे यजमान बनतील. तुम्ही पण अशी प्रार्थना करा आणि यजमान बनल्यानंतर मला नक्की बोलवा. हे म्हणणं आहे, एवढा लहान मुलगा तो 1 वर्षाचा पण नसेल, त्या लहान मुलाला इकडे घेऊन आले. यार काय विचार करून आणलं असेल. आज मस्त पाणीपुरी खाऊ या दोघींसोबत. लाखो लोक इथे उभे ॲट अ टाइम कुबेरेश्वर धामला. गाईस, बेसिकली ना हे माझ्यासाठी माझं दुसरं घर झालेलं आहे. खरंच सांगतो ना, असं वाटतं की मी माझ्या घरात फिरतोय म्हणून. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, वॅनिटी रूममधून माझी आजची ब्लॉगिंग सुरू करतोय मी. आणि तुम्हाला काहीच मी दाखवतो आमची रूम कशी आहे. बेसिकली आमची रूम दाखवत नाही, बट सेम आमची रूम अशी आहे बघा. फक्त ना आमच्या त्या रूममध्ये खूप पसारा असल्यामुळे ही रूम दाखवत नाही आहे. बिलकुल अशीच रूम आहे आमची. सेम अशाच गाद्या आहे आणि चादर वगैरे. त्यानंतर 2 टॉयलेट आहे, 2 बाथरूम आहे. एक इंडियन आहे, एक वेस्टर्न आहे. आणि इथे एक बाथरूम आहे, तिथे एक बाथरूम आहे. आणि आज विहिरीमध्ये जाऊन आंघोळ केलेली आहे. कुठे गेला होता विहिरीत? आम्ही मस्त विहिरीमध्ये स्विमिंग केली. मी आकाश कुठे होती पण वावरात मागच्या साईड. अरे बाजूच्या याच्यात काय बादली भरलेली होती आणि बाथरूम पण चांगलं होतं. मी तिकडे आंघोळ करून घेतली. बाथरूम सर्व चांगले, पण गर्दी असल्यामुळे ना, त्याच्यामुळे आम्ही वजन पडतोय त्याच्यावर. वजन खूप पडतंय, त्याच्यामुळे आम्ही विहिरीत गेलो, मस्त स्विमिंग केली. गाईस, तर इथे ना पहिले सबस्क्रायबर भेटलेले आपल्याला, ते पण कुठून माहिती का, नागपूरवरून. तर हे दादा होते. आम्ही जातच होते तेवढ्या त्यांनी मला ओळखलं. दादा, तू म्हणे युट्यूबवर व्हिडिओ बनवतो ना, आणि तुझे जेवढे शिवमहापुराण कथेचे व्हिडिओ असतो तेवढे पाहिलेले. काय नाव दादा तुमचं? प्रवीण पवनीकर. नागपूर का डायरेक्ट? नागपूर. धन्यवाद धन्यवाद. कसा काय प्रोग्राम आहे, कशी अरेंजमेंट आहे, सुरुवातीपासून तुम्ही व्हिडिओ टाकता ना? बरोबर. म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदरपासूनच कशी व्यवस्था आहे तेव्हा समजून जातं. मग तसंच लक्षात येऊन जाते माझ्या. गाईस, तुम्ही पण प्रार्थना करा स्वतःला की तुम्ही पण कधी या व्यासपीठाचे यजमान बनतील. तुम्ही पण अशी प्रार्थना करा आणि यजमान बनल्यानंतर मला नक्की बोलवा. मी पण येईल दर्शनासाठी. गर्दी तर खूपच वाढली. मला वाटलं होतं शिवरात्रीनंतर आहे ना खूप कमी होऊन जाईल गर्दी, बिकॉज खूप जणांनी असा विचार केला होता की महादेवांसोबत शिवरात्री सेलिब्रेट करायची. बट आता तर गर्दी अजून वाढलेली आहे. हा पोरगा खूप शांत असतो. आमच्या बाउन्सर म्हणजे बाउन्सर टीम मधला आहे. बहुत शांत रहतो भैया, ऐसा बोल रहा हूँ. हिंदी मराठी नाही समजत ना. हे काय ना MP चे, तर MP वाल्यांना मराठी समजत नाही, त्यामुळे यांना ट्रान्सलेट करावं लागतं. मराठा आहे आणि मराठी. इंदौर मराठा हो, शिकायचो आपको मराठी. माझ्याशी मराठीत बोला तुम्ही आता, म्हणजे मग तुम्हाला येईल मराठी. ठीक आहे. पल्ले नाही पडा, उनके पल्ले नाही पडा. आता उन्हातले लोक कसे बसता हे बघा. इथे टेंट वगैरे लावलेले त्यांनी मस्त. त्यांच्यासाठी मस्त टेंट वगैरे लावून घेतलेले त्यांनी. ते ना बेसिकली काड्या उभ्या करता, त्यानंतर त्याच्यावरच चादर टाकता. म्हणजे कसं बरोबर हे पण नाही पडत ना, ऊन नाही पडत. आणि तिथे एक टेंट वाढवला गेलेला आहे, मोठा पंडाल वाढवला आहे तिथे बघा. काल म्हटले होते ते गुरुदेव, आणि म्हणे की अजून एक वाढव म्हणे. एवढी गर्दी आहे, विचार करा. मला तर असं वाटतं की जळगावचा रेकॉर्ड तुटू शकेल या कथेमध्ये, कारण की भयंकर गर्दी आहे, भयंकर. हे म्हणणं आहे, एवढा लहान मुलगा तो 1 वर्षाचा पण नसेल, त्या लहान मुलाला इकडे घेऊन आले. यार काय विचार करून आणलं असेल या लाखोच्या संख्यामध्ये या लोकांनी. आणि समजा जरी ते काही म्हणजे असं धावपळ झाली तर त्या मुलाला उचलून कुठे पडणार आहे लोक? त्याला झोपवलं तर आहे मध्ये. जर धावपळ झाली तर कसं काय हे कुठे उचलून कुठे पडतील? एवढ्या गर्दीमध्ये तो काही झालं, पडून वगैरे गेला तो, लोक तर डायरेक्ट अंगावर पाय ठेवूनच पडतील ना. मग जर तुम्ही पण कथा ऐकताय ना, तर एवढं सांगतो, लहान मुलांना आणू नका. गाईस, तर चला म्हटलं जेवण बाकी माझं, मी जेवण करून घेतो. त्यांना आता ड्युटीला उभं केलं आहे, माहिती नाही त्यांना किती वेळ लागेल. हा जेवणाचा हॉल आहे. ते प्यायचं पाणी, हात धुवायचं पाणी, त्यानंतर मग ताट वगैरे असतं जे तिने पाडलेले, ते ताट वगैरे असतं, मग तिथे जावं लागतं. आणि हे जे पाणी बॉटल वगैरे नाही, 5-5 रुपयात पाणी बॉटल देत आहेत. घेऊ आपण पण आधी आता हात वगैरे धुवू. हात धुतल्यावर ताट घेऊन तिथे जेवायला जाऊ. चला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
हे काय खिचडी नाही, रोटी. हां चला जेवण करून आलेलो आहे कुबेरेश्वर धामला दर्शन करायला. कारण म्हटलं एक दिवस म्हणजे दिवसात एकदा तरी मी दर्शन करतो तिथे आल्यावर. एकदा काय 2-3 वेळेस होऊन जातं असंही दर्शन माझं. हर हर महादेव. चादर घेऊन बसलेले लोक अंगावर. ते बघा बरं यार यांना ऊन लागत नाही. गाईस तर चला दर्शन वगैरे करून आलेलं आहे आणि गुरुजी पण आता मध्ये गेलेले आहे. आताच गेले मी. तेवढ्यात त्यानं ते थोडं सेवा वगैरे करत होता, मग तेवढ्यात ते चालले गेले. मी तिकडे होता, मग माझं लक्ष गेलं अरे तिथे जात आहे म्हटलं. मग तो व्हिडिओ नाही जमला. पण आहे ना इथे एंट्रीच्या टायमाला लोक आहे ना मागून येतात वगैरे, इथेच बसून जातं. मग हे यासाठी कारण यांना गुरुजींना पाहायचं असतं जाताना किंवा बाहेर निघताना. दर्शन करूनच जाता येतो. दीदी हम जाए भैया, हम जाए अंदर, हम जाए अंदर. हमारे पास कार्ड नहीं है, हम जाए अंदर. धन्यवाद धन्यवाद भैया. ओ भाई अकेली जाते से बोले भैया दिखा तो जरा मुझे ठीक सुना है जी आ गई तुम. अब पति के साथ पति ने कहा अंगूठा दिखाओ मैडम. दीदी मैं करते काम करते जो आपको पसंद है देख लीजिए. आपको अंगूठी पसंद है तो पति साथ आपको कैसी लगे. हमने निर्माण विसर्जन का व्रत करने जो घटनाएं कई वर्षों से हो रही थी. डॉक्टर जिसका तर 4:15 झाले आणि कथा संपलेली आहे. बाय द वे पण आहे ना आज काही जास्तच गर्दी दिसते ह्या कंपार्टमेंटमध्ये, या झोनमध्ये, VIP झोनमध्ये. या VIP झोनमध्ये खूप गर्दी दिसते आज. म्हणजे खूपच इकडे एक यजमान नाही, इकडे खूप यजमान आहे. आणि त्यानंतर आज सांचक मोदे वगैरे ते पण आले होते ना. गणपती बाप्पांना भेटायचं आहे का. चला गणपती बाप्पा महादेव. आज बघा आज मस्त गुरुदेवांची रांगोळी बनवलेली आहे, मस्त दिसते. तिथे पण आहे एक शिव पार्वतीची आणि इथे आहे गुरुदेवांची. आज मस्त पाणीपुरी खाऊ या दोघींसोबत. जे हा 3 लगा ना 3 रंगोली वाले ज्यांनी ती रांगोळी काढलेली ना याच त्या 4 जणी आहेत. त्याच्यातनं 2च आलेले आहे माझ्यासोबत. तेरा नाम. अच्छा इंस्टाग्राम ID देख, मैं प्रमोट करता हूँ तुझे आज. डन. भक्तांनी किती पूजा केलेली आहे. ते जाळीला आहे ना हे बांधलेले धागे. त्या साईडला पण सेम पण आहे. स्वस्तिकचं काय ते मला अजूनपर्यंत समजलं नाही. खूप जणांनी सरळ काढलेले आणि खूप जणांनी उलटे पण काढलेले आहे. आता आरती होईल ना तिथे, तर भाई एवढी गर्दी लागलेली. काल कशी तरी चालले गेले होते आम्ही एवढ्या गर्दीतून, पण म्हटलं आज नको. आज एवढी भयंकरवाली गर्दी ना खरंच. गाईस बेसिकली ना हे माझ्यासाठी माझं दुसरं घर झालेलं आहे. खरंच सांगतो ना असं वाटतं की मी माझ्या घरात फिरतोय म्हणून. कारण की असं इथे कोणी हे नसतं की इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. हा म्हणजे काही प्रायव्हेट एरिया असतात तिथे जायला मनाई असते. पण हो किचनमध्ये जातो ना, म्हणजे जिथे मन झालं तर किचनमध्ये घुसून जातो किंवा जेवणाघरात आणि किंवा हॉलमध्ये, म्हणजेच की आपलं पंडाल. आणि त्यानंतर मग आपल्या फॅमिली मेंबर्सला भेटायचं असेल तर इथे येऊन जातो. आणि देवघरात, हे देवघर झालेलं आहे बघा. हा व्ह्यू किती भारी व्ह्यू आहे यार. हा लाखो लोक इथे उभे ॲट अ टाइम कुबेरेश्वर धामला. मी खरंच सांगतो तुम्ही बेघर असतील ना, येऊन शिव महापुराणकथेमध्ये. इथे 1 रुपया लागत नाही जगण्यासाठी. राहायची सोय होते, खायची सोय होते, प्यायची सोय होते, आंघोळची सोय होते, सगळी काही सोय होऊन जाते तुम्हाला. येऊन जा इथे राहायला. सोबत तुम्हाला देवघर पण भेटतं.
राहायला जागा भेटते, खायला जागा भेटते, अजून काय यार, काय पाहिजे यार. मला कमेंट करून सांगा तुम्ही यांना बघून काय विचार करता, म्हणजे ह्या एवढ्या पब्लिकला बघून तुम्ही काय विचार करता, कोणत्या भक्तीने येत येता, मला कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा. आणि तिथे पूजा वगैरे होईल, रुद्राक्ष आहे तिथे. काल मी तिथे होता. हां, पंडितजी जा रे हो. यार त्यांच्या अंगावर फुलं वगैरे ते फेकताय. सकाळी येतं ना खूप जण पाणी पण फेकत होते त्यांच्या अंगावर, जेव्हा ते सकाळी आरतीला जात होते ना, हे असे आजूबाजूला लोक उभे होते तेव्हा ते पाणी टाकत होते लोक. आणि आरती करून आहे ना मस्त आता जेवायला वगैरे आले होते, जेवण वगैरे झालेलं आहे. जेवायला आज होतं बटाट्याची भाजी प्लस छोले म्हणजे मिक्स होती, आणि त्यानंतर पोळी होती, चिवडा होता आणि भात, खिचडी, पातळ खिचडी होती. यांच्याकडे खिचडी वेगळी असते, आपल्याकडे वेगळी असते. बाकी मग हे बसलेले यांच्यासाठी आता थांबलेलं आहे. गाईस आज फिमेल सिंगर आलेली आहे. मस्त आज नाचलेले, जास्त नाही नाचले यार. आज फिमेल सिंगर होती ना, मग त्यामुळे ते गाणं काय म्हणत होती ते समजत नाही होतं. देवाचे होते पण ते गाणे असे होते की कधी ऐकलेले नाही. एक दोनच त्याच्यातनं समजले, बाकी मग फक्त हात पाय हलवायचे होते म्हणून नाचायचं होतं म्हणून. आज दर्शन नाही दिले तुम्ही दर्शन नाही दिले म्हटलं. काय सेवा दिली? भोजन वाढायला का खायला? आजी झोपल्या का? झोपल्या आजी, झोपू द्या आजी. लवकर लवकर. एक बार कल आऊंगा मैं, कल मुझे कैमल का दूध हो ना, कैमल का दूध पीता हूँ मैं. कैमल टोनुक 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 टोनुक.